नमस्कार. आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. मी संजय वरकड. आज आपण बोलणार आहोत राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या कार्यक्रमाबाबत. खरं तर न्यूज यात्राने अत्यंत विश्वासार्ह बातमी 4-5 दिवसापूर्वी आधीच दिली होती की 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये या निवडणुका घेतल्या जाणार आहे आणि सोमवारी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल असं आमच्याकडे जी माहिती होती ती आम्ही सांगितली होती. त्यानुसार सोमवारच्या ऐवजी फक्त मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि आता 12 तारखेला जो कार्यक्रम जाहीर करणार होतो तो 12च्या ऐवजी 13 तारखेला राज्य निवडणूक आयोगाने तो कार्यक्रम घोषित केलेला आहे. सुप्रीम कोर्टामधून काही कायदेशीर बाबींचं मार्गदर्शन घेण्यासाठी काल संध्याकाळपर्यंत जो वेळ गेला त्यामुळे एक दिवस उशिराने राज्य निवडणूक आयोगाने अखेर ही घोषणा केली. त्यानुसार आता 12 जिल्हा परिषदांमध्ये 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासोबतच पंचायत समित्यांच्या सुद्धा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आपण आधी सांगितल्याप्रमाणे ज्या जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाचं जास्त उल्लंघन झालेलं नाही अशा 12 जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या आणि 12 जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे आणि राहिलेल्या जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये सुद्धा 21 तारखेला जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल त्याच दिवशी अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे अशी आमची आत्ताची ताजी माहिती आहे. कारण या निवडणुका अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या असल्याने निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने तंबी दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुका तुम्ही 31 जानेवारी पूर्वीच पूर्ण करायला पाहिजे होत्या. अर्थात महानगरपालिकांचा निवडणुकाचा कार्यक्रम लांबल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका या 7 फेब्रुवारीपर्यंत लांबल्या असं आपण आता म्हणू शकतो. कारण 5 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची. आज जो कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार महानगरपालिकेचं ज्या दिवशी निकाल लागणार आहे निवडणूक निकाल राज्यातील त्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची अधिसूचना जारी होणार आहे आणि 16 तारखेपासून तर 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलेली आहे. सुधारित जी माघारीची जी तारीख आहे ती 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार हे अर्ज मागे घेऊ शकतात. त्या दरम्यान 22 तारखेला उमेदवारांची अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे छाननीनंतर जे उमेदवार रिंगणात राहतील त्यांच्या पैकी ज्यांना उमेदवारी मागे घ्यायची आहे अशांसाठी 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध होईल. त्याच दिवशी चिन्हांचं सुद्धा वाटप होईल आणि 5 फेब्रुवारीला मतदान होईल आणि 7 फेब्रुवारीला या जिल्हा परिषदांचा निकाल लागणार आहे. न्यूज यात्राने या संदर्भातली दिलेली अचूक माहिती आपल्यापर्यंत आधीच दिली होती. अनेकांना त्या बाबतीमध्ये काही शंकाही होत्या, काहींनी प्रश्नही उपस्थित केले होते. विशेषतः हेच प्रश्न आता राहिलेल्या ज्या 20 जिल्हा परिषदा आहे आणि राहिलेल्या ज्या पंचायत समित्या आणि बाकीच्या निवडणुका आहेत त्याही बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे असतीलच. परंतु सध्या सुप्रीम कोर्टाचा जो एकूणच आविर्भाव आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार या सर्व निवडणुका आणि या स्थानिक स्वराज्य संस्था अधिक काळापर्यंत अशा पद्धतीने रिक्त राहणं चुकीचं आहे. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाला 50% अतिरिक्त आरक्षण झालेल्या राहिलेल्या जिल्हा परिषदांच्या सुद्धा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा लागणार आहे. आता अनेकांच्या म्हणण्यानुसार ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की त्याच काळामध्ये नेमक्या परीक्षा सुद्धा असतील आणि त्याच काळामध्ये जर या निवडणुका घ्याव्या लागल्या तर निवडणूक आयोगासमोर आणखीन काय काय पर्याय असू शकतात हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. कारण 12 जिल्हा परिषदांचा विषय आता संपलेला आहे पण राहिलेल्या ज्या जिल्हा परिषदा आहेत तिथल्या निवडणुका कशा घेतल्या जाऊ शकतात, परीक्षेच्या काळात जर त्या घ्याव्या लागल्या तर त्या कशा घेतल्या जाऊ शकतात हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि विशेषतः आता जशी एक निवडणूक आयोगाला मुदतवाढ मिळाली सुप्रीम कोर्टामध्ये तशी मुदतवाढ निवडणूक आयोग परत या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मागतो का आणि सगळ्यात महत्वाचं राज्य निवडणूक आयोगाच्या या मागणीला सुप्रीम कोर्ट कसा प्रतिसाद देतो यावर राहिलेल्या जिल्हा परिषदांचा सुद्धा कार्यक्रम आहे. अर्थात परीक्षेच्या काळामध्ये शाळांचे हे जे परीक्षा केंद्र आहे किंवा कॉलेजचे जे परीक्षा केंद्र आहे त्याला काही पर्यायी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जे मतदान केंद्र असतात ते सोडून जर निवडणुका घेण्याची वेळ आली तर तशा पद्धतीचा सुद्धा अहवाल जिल्हा प्रशासनाकडनं निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी मागवू शकतं आणि राहिलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळं आपण अचूक बातमीसाठी आणि खऱ्या माहितीसाठी न्यूज यात्रावर जो विश्वास ठेवतात या पुढच्या काळातही आमचा प्रयत्न हाच राहील की जी माहिती कन्फर्म झालेली आहे आणि जी आता आपल्यापर्यंत आलेली आहे अशाच पद्धतीची माहिती आपण लोकांपर्यंत देणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.